नमस्कार, वावण्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गौरीसाठी चंपाकली। चंपाकली म्हणजे चाफ्याच्या नाजूक कळ्या येतात त्याप्रमाणे हा पदार्थ येतो आणि तो गोडाचा असतो। तर आपण ह्याच्यासाठी घेतलेला आहे हे 2 वाटी मैदा, मळण्यासाठी दूध आणि मैद्यामध्ये थोडं मीठ टाकले चिमूटभर, साखर घेतले पाक बनवायला, पाणी, हे केशर आणि वेलची आहे आणि हे गरम तूप करून मी आणले या मैद्यामध्ये टाकायला। ते पूर्ण मैद्याला सोडून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत होतात। हे तूप पूर्ण मैद्याला आपण सोडून घ्यायचं, अशी मुठकी वळली पाहिजे। हे आता आपलं मैद्याला पूर्ण तूप सोडून झालेलं आहे। आता मी थोडं थोडं दूध घालून हे मळून घेते। आपल्याला लागेल तसं दूध घालायचं आणि मळून घ्यायचा गोळा। एकदम घट्ट नाही करायचं, एकदम मऊ नाही करायचं। आता आपला मैदा मळून झालाय बघा असा। तो आपण झाकून ठेवूया 10-15 मिनिटं आणि आता ह्या साखरेमध्ये पाणी घालून घेऊया आणि पाक करून घेऊया। हे वेलची आणि केशर आहे ते टाकते मी आणि साधारण 1 तारी असा पाक करून घ्यायचा। तर चला आपण पाक करून घेऊया। चला तर आपण कढईत आता पाणी आणि साखर टाकलेलं आहे, गॅस लावून घेऊया। ही साखर आपण पूर्ण विरघळून द्यायची आणि साधारण 1 तारी असा हा पाक करायचा आहे। साखर विरघळलेली आहे आता, साधारण चिकटपणा अजून यायला पाहिजे। जरा 1-2 मिनिटं आपण करून घेऊया। आता आपला हा पाक होत आलाय, अगदी थोडी तार येते, अजून 2 मिनिटं मी ठेवते। आता आपला हा पाक झालेला आहे, मी गॅस बंद करते आणि आता चंपाकळ्या लाटायला घेऊया। हा आता आपला गोळा चांगला झालेला आहे, त्याचे मी छोटे छोटे गोळे करते। आता असे गोळे करून घेते मी। आता मी या मैद्यामध्ये गोळा बुडवलाय आणि लाटून घेते। गोल अशी पुरी लाटून घ्यायची। एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही। आणि मग ह्याला अशा चिरा द्यायच्या। गोल याच्यावर पण करता येतं, मी आता तुम्हाला चौकोन दाखवते। आणि मग त्याला अशा चिरा द्यायच्या, एकदम वरून नाही आणि एकदम खालपर्यंत नाही न्यायचं, नाही तर आपल्या फाटतील। दोन्ही बाजूची टोकं सोडायची जरा। आणि मग ही अशी दुमडायची। परत अशी दुमडायची आणि मग त्याचं हे बघा, ही अशी दोन्ही बाजूची टोकं आपण दुमडली आणि मग त्याचा हा मध्य काढायचा। हे बघा आपली मस्तपैकी तयार झालेली आहे। तळ्यावर त्या सगळ्या पाकळ्या आपल्याला सुटतील।
चला मैत्रिणींनो, आपल्या ह्या अशा चंपाकळ्या मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता मी ह्या तळाला घेते. चला तर आपण आता तळाला घेऊया. आपण तेल तापत ठेवलेलं आहे. ते एक छोटासा गोळा टाकून बघूया. तेल आपलं तापलेलं आहे. आता ह्याच्यात आपण एक एक चंपाकळी सोडून घेऊया. मीडियम गॅस ठेवूनच तळायचं, कारण त्या आतमध्ये पूर्ण त्या पट्ट्या सगळ्या झाल्या पाहिजेत आपल्या, नाही तर कच्च्या राहतील. आणि टाकल्याबरोबर जरा आपण झारा नाही लावायचा, जरा 2-3 मिनिटांनी लावायचा, नाही तर त्या मोडायची शक्यता असते. बघा आता या वरती येत आहेत, आपल्या मस्त पाकळ्या सुटलेल्या आहेत. आता आपण या उलटून घेऊया. गुलाबीसर रंगावर मस्तपैकी तळून घ्यायच्या. आता ह्या आपल्या झालेल्या आहेत, त्या मी काढून घेते. बघा अशा तळल्यात मी गुलाबी रंगावर पूर्ण काढून घेते मी. आणि जरा 5 मिनिटं अशाच ठेवायच्या ताटामध्ये आणि मग त्या साखरेच्या पाकामध्ये बुडवायच्या. साखरेच्या पाकामधनं लगेच काढायच्या, जास्त पण त्या गोड नाही बऱ्या वाटत. त्या झालेल्या त्या आपण पाकात टाकून घेऊया. जास्त वेळ ठेवायचा नाही. दोन्ही बाजूने अशा डीप करून घ्यायच्या त्याच्यामध्ये. आपण काढून घेऊया. कोण कोण वरती साखरेची पिठी साखर सुद्धा भरभरते. मी आपली पाकात टाकते. तर चला, आपल्या चाफ्याच्या फुलांचा सुगंध दरवळला आहे. तर लवकर लवकर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा कशा मस्त झालेल्या आहेत चाफ्याच्या कळा.